नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। बाहेरचं रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी टोमॅटो सूप पिण्यासाठी पैसे का खर्च करायचे, जेव्हा अगदी तसंच थिक, क्रीमी आणि परफेक्ट टेस्टचं सूप आपण घरीच बनवू शकतो। आज टेस्ट सूत्रावर मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्मूथ, रिच आणि रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी टोमॅटो सूप आणि सोबत क्रिस्पी क्रूटॉन्स पण। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य: 4 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, एक मध्यम आकाराचा बटाटा, तोही बारीक कट करून घेतलेला आहे। बटाटा मी घट्टपणा येण्यासाठी घेतलेला आहे, तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतात। एक छोटा कांदा, थोडासा बीटचा किस, तो कलर येण्यासाठी घेतलेला आहे। 1 इंच आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 4 मिरे, 4 लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा, थोडासा गूळ, साजूक तूप, चटणी आणि मीठ। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, त्यात मी आता 2 चमचे साजूक तूप घालते। आवडत असेल तर बटर पण घालू शकतात। लसणाचे काप, आल्याचा तुकडा, खडे मसाले, कांदा, बटाटा आणि टोमॅटो घालून घ्यायचा। बीटचा किस पण घालून घ्यायचा। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पाच मिनिटं थोडं हलवत राहायचं। त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं त्याच्यात आणि कुकर बंद करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपले टोमॅटो शिजत आहेत, तोपर्यंत सूपमध्ये टाकण्यासाठी छान कुरकुरीत क्रूटॉन्स बनवून घेऊ। ब्रेडची स्लाइस घेऊन मी त्याला साजूक तूप लावते, तुम्ही बटर पण लावू शकतात। दोन्ही साइडने साजूक तूप लावून घ्यायचं। इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर आता हे ब्रेडचे स्लाइस ठेवते। ब्रेड मी दोघं साइडने चांगले शेकून घेतलेले आहेत, हे बघा। आता आपण त्यांचे स्लाइस करून घेऊ बारीक। मी हे छोटे कट करते, तुम्ही आपल्या आवडीनुसार लहान मोठे कट करू शकता। आता आपले क्रूटॉन्स तयार झालेले आहेत, तिकडे टोमॅटो पण शिजलेले आहेत। आता बघूया आपण। हे बघा, आपलं सगळं साहित्य शिजून गेलेलं आहे। आता हे थोडं गार होऊ देते आणि त्यानंतर एका गाळणीने गाळून घेते, मॅश करून। हे खडे मसाले टाकलेले आहेत, ते तुम्ही काढून घेऊ शकतात, जास्त नको असतील तर। मी पण काढून घेणार आहे। हे बघा, सूप गाळलं गेलं आहे आपलं। आता मी ते एका गाळणीने गाळून घेतलं, तुम्ही गाळणीने किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून पण करू शकतात। आता त्यात मी 1 चमचा चटणी टाकते, चवीनुसार मीठ टाकते,
आणि थोडासा गूळ टाकते. गूळऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता, आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. मला थोडं जास्त घट्ट वाटतंय ते, म्हणून मी एका बाजूला पाणी ठेवलेलं होतं गरम करायला. त्यात मी आता थोडंसं पाणी ॲड करते. पाणी टाकताना गरमच करून टाकायचं. आता सगळं टाकलं गेलं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर करून थोडं 5 मिनटं उकळू द्यायचं. कलर पण खूप छान आलेला आहे. बीट टाकल्यामुळे जास्त लाल रंग आलेला आहे. हे बघा, आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून देते. हे बघा, मी सूप सर्व केलेलं आहे. त्यात मी क्रूटॉन्स टाकले आणि घरची साय फेटून गार्निशिंग केलेलं आहे. तुम्ही बाहेरून फ्रेश क्रीम आणून त्याच्याने पण गार्निशिंग करू शकतात, ऑप्शनल आहे ते. तर असं बनतं परफेक्ट क्रीमी टोमॅटो सूप विथ क्रंची क्रूटॉन्स. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण टेस्ट सूत्रावर अशाच इझी आणि टेस्टी रेसिपी येत राहणार आहेत. धन्यवाद.